भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त से पश्चिम के विधायक महेश चौगले ने की मुलाकात। यह मुलाकात आपको बता दें कि भिवंडी शहर की विभिन्न समस्याओं को लेकर थी। यहाँ बता दें कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के प्रशासकीय आयुक्त अनमोल सागर के भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौगले ने सद्भावना बैठक कर शहर की कई समस्याओं से अवगत कराया। साथ ही साथ गीता और पुष्पगुच्छ देकर अनमोल सागर का स्वागत भी विधायक महेश चौगले द्वारा किया गया। बता दें यहीं पर शहर में रुके हुए काम में तेज गति लाया जाए, इस तरह की चर्चा भी की गई। बता दें कि आने वाले रमजान की पवित्र महीने को लेकर शहर में साफ सफाई पर पूरा ध्यान दिया जाए, इस तरह की मांग विधायक महेश चौगले करते हुए दिखाई दिए। जहां आप तस्वीर में देख सकते हैं पूर्व नगर सेवक श्याम अग्रवाल, उनके साथ में अशोक जैन और कई गणमान्य मौजूद थे। सभी लोगों ने नवनिर्वाचित भिवंडी महानगर पालिका के प्रशासकीय आयुक्त अनमोल सागर का स्वागत करते हुए विश्वास या आशा जताया कि शहर में अब विकास के कार्य को पूरी तरह से ताकत मिलेगी और अनमोल सागर भिवंडी शहर का विकास करेंगे। विधायक महेश चौगले ने अपने वक्तव्य में क्या कहा, आइए सुनते हैं। काय सांगाल, आज आयुक्तांची तुम्ही भेट घेतली आहे, कुठल्या प्रश्नावर भेट घेतली काय सांगाल? त्यावेळी शहरात नवीन आयुक्त आले म्हणून त्यांना भेट घेतली, त्यांचं स्वागत केले। कारण आपल्या शहरात पहिल्यांदाच आल्यात आणि सगळ्यांना इच्छा आहे की ती पुढे चांगलं काम करतात, कारण का चांगले ऑफिसर आहेत। तर त्यात मग आपले काय काय अडचणी आहेत शहराच्या, त्या अडचणी सांगण्यात आल्या आणि ज्याच्या पहिले जे अधिकारी होते, काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी, त्यांच्याबद्दल पण सांगतात। जोपर्यंत ते अधिकारी लोकांना त्रास देत राहतील तोपर्यंत काय शहर सुधारणार नाही। तर त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांविषयी पण कारवाई करावी सांगितली। आणि रोड वायडिंग आहे, रोड वायडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शहर सुधारत नाही। रोड वायडिंग वर विषय एक चांगली चर्चा झाली, त्यांनी आश्वासन दिलं पुढे रमजान सुरू होतो त्यासाठी साफसफाईवर चर्चा झाली। सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, दोन्ही टाइम साफसफाई करतील ते, हे सगळं म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे। चांगले विचार त्यांचे चांगले, पण पुढे काय करतात त्याच्यातून आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल। पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटते का त्यांची पण इच्छा आहे का भिवंडी चांगली सुधारावी, पण ते प्रयत्न करतील आम्हाला वाटतं।